नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला प्लॉट घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही डेव्हलपरकडे जाता आणि डेव्हलपर तुम्हाला दोन गोष्टी दाखवतो. एक तर फिजिकली साईट दाखवतो जिथे ते प्लॉट्स पाडलेले आहेत, आणि दुसरं त्या साईटचा एक लेआउट दाखवतो, तो कागद दाखवतो, आणि दोन्ही डिट्टो मॅच होतात आणि त्या रेफरन्सवर तुम्ही भरोसा करून व्यवहार करता. हा जो लेआउट तुम्हाला दाखवतो तो कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे कसं तपासावं या संदर्भाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर जेव्हा केव्हा तुम्हाला प्लॉट विकत घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या एरियात जाऊन शोधता कुठे प्लॉटिंग पडलेली आहे, आणि जिथे प्लॉटिंग दिसते तुम्ही तिथे साईटवर जाऊन चौकशी करता. तर बिल्डर तुम्हाला दोन गोष्टी दाखवतो. ॲक्च्युअल साईट दाखवतो ज्याच्यात फिजिकली प्लॉट्स पाडलेले आहेत, तिथे बाउंड्रीज आहेत, रोड टाकलेला आहे, पाईपलाईन आलेली आहेत आणि इलेक्ट्रिसिटी आली आहे. हे सगळं फिजिकल साईट दाखवतो, तिथे प्लॉट्स दिसतात तुम्हाला. आणि सेम त्या साईटचा एक लेआउट आहे, ते ऑफिसला बसून तुम्हाला लेआउट दाखवतो. लेआउटमधले प्लॉट्स आणि तुम्ही फिजिकल साईटवर बघितलेले प्लॉट्स याच्यामध्ये साम्यता असतं, त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवता आणि व्यवहार करता. पण इथे चूक होतो का? कारण हे जे काही तुम्हाला प्लॉट्स दाखवले आणि त्या प्लॉटचा जो लेआउट दाखवला, हा लेआउट कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे तुम्हाला तपासता येत नाही. बिल्डरला जर तुम्ही विचारलात तर बिल्डर तुम्हाला आणि वेगवेगळे कारणं सांगतो की या पद्धतीने लिगल आहे, त्या पद्धतीने लिगल आहे, शेजारचं काहीतरी झालं आहे, त्यांना येणे आहे, इकडे मंजुरी मिळाली, पुढच्या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली, या सगळ्या कारणामुळे याला पण मिळणार आहे, 1 वर्षांनी 2 वर्षांनी मिळणार आहे किंवा आत्ता मिळणार आहे, अशी वेगवेगळी कारणं सांगून याचा लेआउट कसा कायदेशीर आहे आणि तुम्ही का बरं त्या लेआउटमध्ये प्लॉट घ्यावा हे तो तुम्हाला पटवून देतो. पण या सगळ्यामध्ये तो लेआउट कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे, थोडक्यात तो बोगस लेआउट आहे की नाही आहे हे तुम्हाला कन्फर्म होत नाही. जर तुम्ही लाखो रुपयेमधून प्लॉट घेत असाल आणि एखाद्या लेआउटमध्ये घेत असाल, तुम्हाला पहिलं काम हे करायचं आहे की तो लेआउट बोगस आहे की नाही आहे हे तपासता आलं पाहिजे, किंवा कायदेशीर आहे की नाही आहे हे तपासता आलं पाहिजे. मग हे तपासता येईल का? सोपी पद्धत आहे का? हो, अगदी सोपी पद्धत आहे. ती म्हणजे हा जो बिल्डर तुम्हाला सांगतो, काय दाखवतो, तो कागदावरचा लेआउट दाखवतो, हा लेआउट आहे, याच्यात हा नंबरचा तुमचा प्लॉट आहे, हे तुम्ही घ्या आणि तुम्ही घर बांधू शकता, तुम्हाला परमिशन मिळेल असं जो सांगतो, त्या बिल्डरला फक्त तुम्ही एकच शब्द विचारायचा की ठीक आहे, मी व्यवहार करतो, हा प्लॉट विकत घेतो, पण आपल्यामध्ये जो खरेदी खत होणार आहे त्या खरेदी खतामध्ये दस्त नोंद करताना आत्ता जो तुम्ही लेआउटचा कागद मला दाखवत आहात तो कागद त्या दस्त नोंदमध्ये लावायचा, आणि जी काही सब रजिस्ट्राची दस्तावर नोंदणी दस्तावर जी नंबरिंग पडते, इंडेक्स 2 बनतं आणि त्याला इंडेक्स 2ला तुम्ही दस्त लावता, त्याला जी नंबरिंग पडते त्या नंबरिंगमध्ये या लेआउटला पण सब रजिस्टरचा नंबर पडला पाहिजे. थोडक्यात काय, जो दस्त नोंद होणार त्या नोंदणीकृत दस्तामध्ये या लेआउटची एक कॉपी लावायची आणि सब रजिस्ट्रारचं त्याच्यावर नंबरिंग येऊ द्या, एवढं करायला सांगायचं. कोणाला? बिल्डरला. एवढं बोलल्या बिल्डर तुम्हाला नकार देईल. कशासाठी नकार देईल? हा जो लेआउट तुम्हाला तो दाखवतोय तो लेआउट दस्त नोंदच्या कागदामध्ये किंवा तुम्ही जे खरेदी खत करणार आहात त्या खरेदी खतामध्ये हा लेआउटचा कागद लावायला बिल्डर तयार होत नाही. मग प्रश्न पडतो की बिल्डर का तयार होत नाही? बिल्डर याच्यासाठी तयार होत नाही, जो कुठलाही लेआउट लीगली अप्रूव्ड नाही आहे किंवा कायदेशीर नाही आहे किंवा बोगस आहे असा लेआउटचा कागद बिल्डर कधीही खरेदी खतात लावत नाही. आणि तुम्ही ज्या लेआउटमध्ये प्लॉट घ्यायला चाललात आणि तुम्हाला बिल्डर जो लेआउट दाखवतो तो लेआउट जर बेकायदेशीर असेल तर तुमच्या खरेदी खतामध्ये हा बिल्डर तुम्हाला दाखवणारा जो काही लेआउटचा कागद आहे तो लावणार नाही. म्हणजे काय, खूपच सोपं झालं आहे. एका वाक्यात, बिल्डर जर तो लेआउटाचा कागद तुमच्या खरेदी खतामध्ये नोंदणीच्या वेळी लावत असेल आणि त्याच्यावर नंबरिंग पाळायला तयार असेल तर प्लॉट घ्यायला तिथे हरकत नाही. पण जर बिल्डर तयार होत नसेल तर क्लिअर कट आहे की हा लेआउट बोगस आहे, बेकायदेशीर आहे, आणि बिल्डरनी नकार दिला रे दिला, तुम्ही ओळखून जायचं की इथे आपण प्लॉट घ्यायचा नाही आणि व्यवहार करणे लगेच थांबवा, रद्द करा, किंवा पैसे दिले असेल तर पैसे वापस मागा. खूप लोकांना मी असं पाहिलं आहे की बिल्डर एखादा लेआउट दाखवतो, तो म्हणतो की हा लेआउट कायदेशीर आहे,
त्या भरोश्यावर तुम्ही प्लॉट घेता आणि पुढे तुमचे पैसे फसतात, प्लॉट फसतो आणि बांधकामाला परवानगी मिळत नाही. हे सगळं टाळायचं असेल, मनस्ताप न करता, डोक्याला त्रास न देता बिल्डरला विचारायचं, अग्री मी प्लॉट घेतो, पण हा जो लेआउटचा कागद आहे तो खरेदी खतामध्ये लावा, एवढं बोला. बिल्डर जर नाही म्हणत असेल तर तुम्ही व्यवहार रद्द करा. तर मित्रहो, ही होती माहिती. ज्या लेआउटमध्ये तुम्ही प्लॉट घेतात तो लेआउट कायदेशीर आहे की नाही हे ऑन द स्पॉट बिल्डरसोबत बोलताना तपासण्याची सरळ आणि सोपी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेली आहे. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून मेसेज पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.